ही मॅगी तुम्ही पण बनवून पहा. अतिशय चवदार आणि पौष्टिक मॅगी आहे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. मॅगी बनवायची आहे, त्यासाठी 2 किलो गहू घेतलेले आहेत. गहू चाळणीने चाळून व्यवस्थित बनवून घेतलेले आहेत. गहू घरचेच आहेत, धुवून घ्यायचे. गहू 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे. गहू व्यवस्थित धुतलेले आहेत. 5 मिनिट पाण्यामध्येच ठेवायचे. 5 मिनिट झाले, गाळणीमध्ये काढून घ्यायचे. ते काढून घ्यायचे. गहू चाळणीमध्ये काढून घेतले. कपडा घेतलेला आहे. कपड्यामध्ये गहू ठेवायचे आहे तर पूर्ण रात्र. कपड्यामध्ये गहू टाकलेले आहेत. व्यवस्थित असे झाकून ठेवायचे. पूर्ण रात्र असे ठेवून द्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी छान असे गहू फुगलेले आहेत. गिरणीहून दळून सोजी बनवून आणायची. 2 किलो गव्हाची सोजी बनवली आहे. त्यासाठी अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलो पोहे, अर्धा किलो शाबू, अर्धा किलो उडीद डाळ, अर्धा किलो मूग डाळ. मूग डाळ घरचीच आहे. मॅगी बनवायची आहे. मॅगी बनवण्यासाठी तांदूळ, पोहे, शाबू, मूग डाळ, उडीद डाळ भाजून घ्यायचे. गॅसवरती कढाई ठेवली. तांदूळ भाजायचे. जास्त वेळ भाजायचे नाही, 10 मिनिट भाजायचे. तांदूळ भाजले, पोहे भाजायचे. पोहे जास्त नाही, 6 मिनिटच भाजायचे आहेत. पोहे पण भाजले. शाबू भाजायचा आहे. शाबू 10 मिनिट भाजून घ्यायचा आहे. शाबू भाजलाय. उडीद डाळ भाजायचे. उडीद डाळ पण 10 मिनिट भाजायचे. मिडियम गॅसवरती सगळं भाजलेलं आहे. उडीद डाळ पण भाजले. मूग डाळ भाजायचे. मूग डाळ पण 10 मिनिट भाजायचे. मूग डाळ भाजले. भाजलेला आहे. एकत्र बनवून घेतले. छान भाजलेला आहे. गिरणीहून दळून आणायचंय. थंड होऊन द्यायचे 5 मिनिट. 5 मिनिट झालेत. गिरणीहून दळून आणायचे. दालचिनी टाकायचे. सोजी दळून आणलेले आहे. गिरणीमध्ये चाळून घेतले. शाबू, उडीद डाळ, मूग डाळ, पोहे, तांदूळ भाजले होते, दळून आणलेत. चाळणीने चाळून घेतलेत गिरणीमध्येच. मॅगी बनवायची आहे. मॅगीमध्ये उकडलेले बटाटे पण टाकायचे आहेत. 1.5 किलो बटाटे घेतलेत, उकडलेले घेतलेत. चाळणीमध्ये खिसून घ्यायचे. चाळणीमध्ये बारीक बनवून घेतले आहेत बटाटे. मॅगी बनवताना बटाटे आणि पीठ एकत्र बनवून मॅगी बनवणार आहेत ताई. मॅगी बनवून आणायचे आहे. सोजीचं पीठ, भाजणीचं पीठ वेगळंच दळून आणलेलं आहे. मॅगी बनवताना एकत्र बनवायचं आहे. मॅगी बनवून आणलेली आहे. छान अशी मॅगी झाली. मॅगीची शेव लहानच बनवले. लहानच शेव आवडते. कलर पण छान आहे. मॅगी बनवताना उकडलेले बटाटे, भाजणीचं पीठ, सोजीचं पीठ एकत्र बनवून मॅगी बनवली आहे. भाजणीची मॅगी तुम्ही पण बनवून पहा, खूप छान आहे. पांढरी शुभ्र मॅगी तयार झाली. ही मॅगी तुम्ही पण बनवून पहा. अतिशय चवदार आणि पौष्टिक मॅगी आहे.
2 दिवस उन्हामध्ये वाळून द्यायचे.